व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सर्वांचं खूप 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 स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या फर्स्ट मास्टर क्लासमध्ये. मी फर्स्ट मास्टर क्लास का म्हणतोय, कारण थोडीशी एक वेगळी जर्नी आपण स्टार्ट करतोय. आणि ही जर्नी जी आहे ती ॲज अ लाईफ कोच म्हणून आहे. आणि माझं नाव मी अगोदर सांगतो सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर अमोल पाटील. डॉक्टर म्हणजे कुठला माणसांचा जनावरचा डॉक्टर नाही आहे, तर बिकॉज ऑफ PhD म्हणून डॉक्टरेट. मला सर्वांचा इथं पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ह्या फर्स्ट मास्टर क्लासमध्ये. आणि मला नेमकं काय करायचं आहे, तर जे आपले विद्यार्थी आहेत, मग पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट लाईफ कोच म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून मी हे मुद्दाम चॅनेल चालू केलेलं आहे. मी मुद्दाम माझी आयडेंटिटी जी दिली आहे ती आहे अभिनव अमोल. मग अभिनव अमोल, मग अभिनव नेमकं काय आहे? अमोल तर माझं नाव झालं, तर अभिनव नेमकं काय आहे? तर अभिनवचा तसा अर्थ बघायला गेलं तर बिगिनिंग आहे, एक खूप छान सुरुवात आहे, किंवा त्याला आपण एक युनिकनेस म्हणू शकतो. तर ही एक युनिक सुरुवात आहे म्हणून हे अभिनव. आणि जे की माझ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं पण नाव आहे, आपला एक अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन आहे. आणि या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मार्फत आपण अगदी KG पासून 12 पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते कोचिंग देत असतो. तर म्हणूनच मी माझी मुद्दाम आयडेंटिटी घेतली आहे, मी अभिनव अमोल. तर ठीक आहे, हे झालं माझं इंट्रोडक्शन. माझी डिग्री बघायला गेलं तर मी MSc आहे, PhD आहे, नेट आणि सेट आहे. नेट नावाची परीक्षा तुम्ही ऐकलं असाल की जवळपास 0.3 to 0.4% रिझल्ट लागतोय. ह्याचा अर्थ काय की जवळपास 1,000 विद्यार्थी बसले असतील, तर 1,000 विद्यार्थ्यांच्या पैकी 3 किंवा 4 मुलं पास होतात. ती मी एक्झाम चुकून पास झालेलो आहे. आणि ती पण ऑल इंडिया रँक 43 म्हणजे ऑल इंडिया रँक माझा 43 होता. आणि हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ती पूर्ण केलेली आहे मी, आणि बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन ओनली. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, कसं आहे, मॅनिफेस्टेशन काय आहे, हे सगळं आपल्याला या पूर्ण मास्टर क्लासमध्ये शिकायचं आहे. पण बिफोर दॅट मला एक तुमची सर्वांची, ॲक्च्युली सगळे माझ्या ओळखीचे आहेत, पण तरीही नेमके अजून कोण कोण अनोळखी व्यक्ती मला जे परिचित नाही आहेत ते सुद्धा जॉईन झाले आहेत. त्यासाठी मला एक छोटीशी एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना. एक चॅटबॉक्स तुम्हाला दिसतोय बघा राईट कॉर्नरला बॉटममध्ये. त्या चॅटबॉक्समध्ये तुमचं नाव लिहा, त्यानंतर तुमचं गाव लिहा, म्हणजे तुम्ही नेमकं कुठून आलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला. त्याच्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदा अगोदर तुमचं नाव लिहा, तुमचं गाव लिहा, आणि त्यानंतर मग अजून एक प्रश्न विचारायचा तो विचारतो मी. सुरुवात पहिल्यांदा मला ते केला तर खूप बरं होईल. तोपर्यंत मी अजून माझं थोडं इंट्रोडक्शन थोडंसं एक्सटेंड करतो. अभिनव अमोलची सुरुवात जी आहे ती आजपासून होते ह्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती. रक्षाबंधनाचा खूप चांगला मुहूर्त आहे हा. आणि सगळ्यात महत्त्वाचा शनिवार पण आहे. आणि मी बिलॉंग करतो सॅटर्डे क्लबला. आणि सॅटर्डे क्लब म्हणजे ना करत्याचा वार म्हणजे शनिवार असं म्हणतात. मग मुद्दा मी ठरवलं की ठीक आहे, शनिवार आहे, हे रक्षाबंधन आहे, आणि ह्या बंधनामध्ये आपल्याला जायचं आहे ॲज अ लाईफ कोच म्हणून. आणि त्यासाठी मुद्दा मी हा दिवस चूज केलेला आहे. तर तुमच्या सर्वांची साथ लागणारच आहे. नंतर यदा कदाचित खूप मोठा कोच झाले समजा मी 1-2 वर्षानंतर, तर तुम्ही सगळे सांगाल की नाही माझा म्हणजे मी पहिल्यांदा ह्या कोर्स जो आहे तो कोर्स अटेंड केला होता. हा एक डेमो क्लास जो आहे तो मी पहिल्यांदा अटेंड केला होता. त्यामुळे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद लागतीलच. तुम्ही माझे सगळे गिनी पिग आहात. गिनी पिग म्हणजे ज्याच्यावरती प्रयोग केला जातो. तसे तुम्ही एक काय म्हणतो आपण, एक गोष्ट आहात ज्याच्यावरती मी आता प्रयोग करतोय. आणि हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर स्काय इज द लिमिट आहे माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. तर मला सगळ्या चॅटबॉक्समध्ये फक्त तुम्ही सर्वांनी तुमचं नाव वगैरे लिहिलं तर खूप बरं होईल. मला इथे चॅटबॉक्समध्ये दिसेल की आपण सर्वांनी आपापलं नाव वगैरे लिहिलं आहे. ओके, ठीक आहे. मगर मॅडम जॉईन झालेले आहेत. मृणाली केसरकर, गुरव सर आहेत. गुरव सर एक स्वतः एक बिझनेस कोच आहेत आणि ते जॉईन झालेले आहेत. सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ काढलात. आमचे पोळ सर आहेत, AB सर, प्रोफेसर AB सर आहेत. आमचे आदर्श वसकोटी सर आमच्यासोबत आहेत तिथं. अभिजित घोरपडे सर आहेत. तर ठीक आहे, माझी टीम सुद्धा आहे. आणखी माझे काही अगदी परममित्र सुद्धा जॉईन झालेले आहेत. सॅटर्डे क्लबचे आमचे मेंबर्स पण आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आपण थोडंसं मूव अहेड करूया की आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे. मग अशी म्हटलं असं 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर जेव्हा मी मोठा लाईफ कोच होईल, त्यावेळी तुम्ही सगळे सांगणार, अभिमानानं सांगणार की पहिला मास्टर क्लास मी अटेंड केला होता. तर ठीक आहे. आपण डायरेक्टली आपण आता सुरुवात करूया आपल्या मास्टर क्लासला. आता मी एक मगाशी प्रश्न विचारणार होतो तुम्हाला. तो प्रश्न असा आहे की आपल्या प्रत्येकानं ना आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही निगेटिव्हिटी असतात, काही ना काही त्रास आहे, ताण आहे, तणाव आहे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता त्रास आत्ता यावेळी सहन करताय, ते फक्त मला चॅटबॉक्समध्ये लिहून पाठवा.
चॅटबॉक्स आहे तिथं, त्या चॅटबॉक्समध्ये लिहा की नेमकं तुम्हाला आता कोणता त्रास आहे आणि जो तुम्हाला घालवायचा आहे, कारण तो घालवल्याशिवाय आपल्याला प्रगती करता येणार नाही आहे. तर आपला चॅटबॉक्स जो आहे चॅटबॉक्समध्ये ओपन आहे, तर तुम्ही मुद्दाम तिथं लिहा आपल्याला नेमका कोणता त्रास आहे जो तुम्ही आता इथं सहन करताय आणि थोडासा आम्हाला तो टाळायचा आहे, इथून पुढे आम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची आहे. त्यासाठी म्हणून चॅटबॉक्स ओपन आहे, तर कृपया तुम्ही लिहा. आणि मला खात्री आहे तुम्ही जे जे लिहिणार आहात त्यामधलं तुम्हाला पडतंय का बघा. चारच अशी क्षेत्र आहेत, चारच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या मधूनच आपल्याला त्रास असतो. त्या चार गोष्टींना म्हणतो आपण HRCM. HRCM. आता सूर्यकांत नाईक सरांनी लिहिलं इथं की मेंटल स्ट्रेस आहे. अजून बाकी सगळे बहुतेक टाईप करतायत. तर ठीक आहे, HRCM हे जे चार गोष्टी आहेत ना, ह्या चार गोष्टींच्या बाबतीतच आपल्याला थोडासा स्ट्रेस असेल, ताण असेल, तणाव असेल किंवा जे काय आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत ते ह्या चार गोष्टींच्या मधून असतात. मग HRCM नेमकं काय? तर HRCM म्हणजे एच म्हणजे हेल्थ. ओके, साहजिकच आहे आपल्या शरीराचे प्रॉब्लेम्स. कारण आपण म्हणतो ना, सर सलामत तो पगडी, काय म्हणतो ना आपण, सर सलामत तो 50 पगडी 50 म्हणतो आपण तसं. आपलं जे सर्वात महत्त्वाचं क्षेत्र जे आहे ते हेल्थ आहे. हेल्थ इज वेल्थ पण म्हणतो आपण. तर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स भरपूर जण असू शकतात जे बऱ्यापैकी 40-85 क्रॉस केलेले आहेत. ते जे काही कॅन्डिडेट्स असतील ते सर्वांना थोडेसे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आता जाणवायला लागले असतील. आपल्यामध्ये काही समजा 60 क्रॉस केलेले काही असतील तर त्यांना सुद्धा हेल्थचे प्रॉब्लेम दाखवत असतील आता. तर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याकडे असतात. दुसरं आहे आर म्हणजे रिलेशन्स. म्हणजे काही लोक आता लग्नाच्या म्हणजे उंबरठ्यावर असतील, त्यांना अजूनही म्हणावी तशी बायको मिळत नाही आहे किंवा म्हणावा तसा नवरा मिळत नाही आहे. काही असे मेंबर्स असणार आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे. ओके, सो संसारामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल. मग संसारामध्ये असं म्हणतो असं नाहीये, तर आई वडिलांच्या बद्दल प्रॉब्लेम्स असतील किंवा सासू सासऱ्यांच्या बद्दल प्रॉब्लेम्स असतील, आपल्या मुलांच्या बद्दल थोडेसे रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स असतील. काही आता ओल्ड एज मधले जे काही मेंबर्स आहेत त्यांना त्यांची मुलं ऐकत नाही आहेत, हे रिलेशनचे काही प्रॉब्लेम असू शकतात. म्हणून हा दुसरा जो पॉईंट घेतो आपण तो रिलेशन्स आहे. तिसरा जो महत्वाचा पॉईंट आहे तो आहे करिअर. करिअर म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की करिअर म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचं असतं. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अशी बरेचसे उदाहरणं आहेत की जवळपास 50-60 नंतर सुद्धा त्यांनी आपलं करिअर घडवलेलं आहे. त्यामुळं करिअर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे करिअरच्या बाबतीत लोकांना असू शकतोय. मग मी जो इथं काम करतोय बऱ्यापैकी ते विद्यार्थ्यांच्यावरती काम करणार आहे. मग ते अगदी ज्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विद्यार्थी फेस करणार आहेत, मग ते अगदी टीन एज मधले असतील किंवा अगदी ते MPSC UPSC करणारे असतील, त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यावरती मला काम करायचं आहे. आणि त्यांच्या करिअरमधले प्रॉब्लेम जे ते प्रॉब्लेम्स आपल्याला थोडेसे व्हॅनिश करायचे आहेत, त्यांच्यामधून ते काढून टाकायचे आहेत. म्हणून आपल्याला थोडंसं करिअरबद्दल सुद्धा प्रॉब्लेम असू शकतात. त्यानंतर महत्वाचा एक आहे शेवटचा HRCM मधला, तो म्हणजे मनी. म्हणजे जे जे मेंबर्स आता जॉबला आहेत किंवा जे व्यवसाय करत आहेत त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मनी. ओके, कारण आपण म्हणतो ना सबसे बडा रुपया. कारण सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मनीच. आणि असं पण म्हणतात की पैसा आएगा तो सब कुछ ठीक हो जाएगा. म्हणजे पैसे असतील तर सगळे सगळे प्रॉब्लेम नष्ट होऊन जातात. आणि थोड्या अर्थात ते बरोबर पण आहे. कारण जेव्हा तुम्ही पैसा स्वतःकडे असतो त्यावेळी तुम्ही हेल्थवरती इन्व्हेस्ट करू शकताय, तुम्ही करिअर चांगलं करू शकताय, तुमचे रिलेशन सुद्धा. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पैसा सगळं आकर्षित करत असतो. म्हणजे रिलेशन जरी बिघडले असतील तरी पैसा हे सर्वांना आकर्षित करत असतो. त्यामुळे मनी हे सगळ्यात मोठं जे आहे, सगळ्यात मोठा पॅरामीटर आहे. त्यामुळे मला वाटतंय की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स यापैकीच काही असणार आहेत. आता काही जण इथं मला टाईप करून लिहिलेलं आहे. त्यामध्ये काही जणांचे हेल्थ इश्यूज आहेत, काही लोन्स आहेत, गेटिंग लोकल क्लायंट्स, हेल्थ इश्यूज. ओके, हे बऱ्यापैकी मी मगाशी म्हटलं तसं हे चार क्षेत्र जे आहेत ते चार क्षेत्रांच्या मधूनच तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम असणार आहेत. आणि आपले हे चार क्षेत्र जे चार क्षेत्रांच्या मधूनच आपल्याला जे आहे ते थोडंसं पुढं जायचं आहे. तर ठीक आहे, तर ह्या चारही क्षेत्रामध्ये मी तुम्हाला थोडीफार मदत करू शकतोय. मी असं म्हणत नाही की मी खूप मोठा लाईफ कोच आहे, पण या चार क्षेत्रामधलं थोडंफार एक मला खारीचा वाटा उचलायला खूप आवडेल. तुमच्या ह्या चारही क्षेत्रामध्ये थोडंसं मला जर योगदान करता आलं तर. तर आपण सर्वांनी एक शब्द ऐकला असाल, लॉ ऑफ अट्रॅक्शन. मला वाटतं सगळ्यांनी ऐकला असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके, ज्यांनी ऐकलं असेल ना, तर त्यांना हा शब्द कुठून ऐकला असाल, तर बरेचसे काही मेंबर्स आहेत जे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलत असतात. किंवा एक मूवी आहे, जर तुम्ही सगळ्यांनी बघितला असाल मूवी, तो त्या मूवीचं नाव आहे द सिक्रेट. एक 1.5 तासाचा पिक्चर आहे. किंवा ते पिक्चर ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पुस्तक वाचलं असेल कदाचित. द सिक्रेट नावाचं पुस्तक सुद्धा आहे. रॉन्डा बर्न नावाच्या लेखिका आहेत आणि त्या लेखिकेने लिहिलेलं पुस्तक आहे द सिक्रेट. त्या सिक्रेटमध्ये एक गोष्ट सांगितली आहे, जर तुम्ही एखाद्या गोष्टीला ओके जर मनापासून मानत असाल, जर स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, तर ती 100% गोष्ट तुम्हाला मिळते म्हणजे मिळते.
आणि हा लॉ ऑफ अट्रॅक्शन जो होता, हा लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रत्येक फील्डमध्ये ऍप्लिकेबल आहे, प्रत्येक फील्डमध्ये. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा छोटासा भाग आहे, त्याला म्हणतो आपण मॅनिफेस्टेशन. या दोघांच्या मधला स्लाइट डिफरन्स आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन डिपेंड्स आहे फक्त बिलीफ सिस्टीमवरती. म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे, तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा की ती मला गोष्ट मिळालेली आहे, मला ती मिळणार आहे, तर त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन, आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. मॅनिफेस्टेशन म्हणजे ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे हे गृहीत धरून आपण वागणं म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे. ओके. मॅनिफेस्टेशन ही एक सायंटिफिक टर्म आहे, ह्यामध्ये कम्प्लिटली फिजिक्स इन्व्हॉल्व आहे. ओके. आणि जर मॅनिफेस्टेशन जर तुम्ही प्रॉपर करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टी अचीव होतात म्हणजे होतात. त्यामुळे मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन दोन्ही पण एकमेकाच्या हाताला धरून जातात म्हटलं काय हरकत नाहीये. तर थोडक्यात सांगायला गेलं तर अजून एक मी उदाहरण देतो, कारण बऱ्यापैकी आपले सगळे फिल्मी दुनियामधले आपण मेंबर्स आहोत ज्यांनी द सिक्रेट नावाचा व्हिडिओ बघितला नसेल किंवा मूवी बघितला नसेल, किंवा आपण पिक्चर, जर आपण मी पुस्तक अजून वाचलं गेलोच नाही तिथं. तर एक पिक्चर तरी नक्की बघितला असणार. अहो, तर एक दोन पिक्चरचं दिवसात नाव आहे जाणार. ओम शांती ओम. ओम शांती ओम. द किंग ऑफ बॉलिवूड म्हणजे शाहरुख खान. त्या शाहरुख खानचा एक पिक्चर आहे, आणि त्या शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये शाहरुख खाननं एक डायलॉग म्हटला आहे. तो डायलॉग असा आहे, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, तो सारे जर्रे ने तुम्हें मिलाने की साजिश की है. म्हणजे नेमकं काय, जर आपण एखाद्या गोष्टीला मनापासून मानत असेल तर ती तुम्हाला गोष्ट पूर्ण ब्रह्मांड मिळवून देतं, आणि त्यासाठी ते धडपडत असतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्याला जे आहे ना, आपल्याला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही ती मनापासून इच्छा व्यक्त करायची आहे. कुणाकडे इच्छा व्यक्त करायची आहे? ओके. आपलं लाड पुरवणारं कोण आहे? तर आपलं लाड पुरवणारं इथं ब्रह्मांड आहे, त्याला म्हणतो आपण युनिव्हर्स. ओके. आणि ते ब्रह्मांड जे, ते विश्व जे आहे ते तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करत असतं. म्हणजे तुम्ही अलादीनचा पिक्चर बघितला असाल. अलादीन एक एक असा घासत असतो आणि त्यातून मग एक जिनी प्रकट होतो बघा. तुम्ही बघितला असाल, तो चिराग जो आहे, तो चिराग ज्याला घासल्यानंतर त्यातून जिनी प्रकट होतो, आणि जिनी काय म्हणतोय, क्या हुकुम मेरे आका, तुम्हाला काय पाहिजे आहे बोल. तसं हे ब्रह्मांड जे नाही, ब्रह्मांड तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे. तुम्हाला फक्त ती मागणी करायची आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे, आणि तुम्हाला ते 100% तुमच्या हातामध्ये येतं म्हणजे येतं. ओके. पण त्यासाठी फक्त विश्वास असून चालत नाहीये, फक्त बिलीफ असून चालत नाहीये, तर त्याला 4 गोष्टींची गरज असते. तर ते 4 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? तर चार चार गोष्टी आहेत. टी फॅब म्हणजे टी, टी स्टँड फॉर थॉट्स, एफ स्टँड फॉर फिलिंग्स, बी स्टँड फॉर बिलीफ, अँड सगळ्यात शेवटचं महत्वाचं आहे ते म्हणजेच ओके टी फॅब. बी म्हणजे बिलीफ आणि एक ऍक्शन. थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स आणि बिलीफ. आमच्यापैकी बऱ्यापैकी जे मेंबर्स आहेत त्यांना पाहिजे आहे एक लक्झरियस लाईफ, पण ऍक्शन घ्यायला नको म्हणतात. म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं काही म्हणणारे कार्यकर्ते आहेत. आणि तसं जर म्हणत राहिला तर तुम्हाला ते गोष्ट गोष्ट कुठली मिळणार नाहीये. त्यामुळं ऍक्शन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जे तुम्हाला पाहिजे आहे ना, त्यासाठी विश्वास ठेवाच, तुमचे विचार बदलाच, अगदी मनापासून त्या गोष्टींना मानात. पण सगळ्यात महत्वाचं ते म्हणजेच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की तुम्ही ही गोष्ट ऍक्शन शिवाय मिळणार नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. ओके. एम आय ऑडिबल? सगळ्यांना आवाज येतोय क्लिअर ना? फक्त थम्सअप द्या, कारण माझं थोडंसं ब्लूटूथ बंद झालेलं आहे. तर माझा आवाज येत असेल तर फक्त क्लिअर द्या. येस म्हणून. ओके, ठीक आहे. ओके, वी कॅन मूव्ह अहेड. तर आपण बोलत होतो की टी फॅब जे आहे ते टी फॅब आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचे आहेत, आणि त्याच्यावरती मी एक सेपरेट सेशन घेईन. कारण फक्त थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन आणि बिलीफ्स याच्यावरती बोलायला मला एक एक तास लागेल. त्यामुळे या चौघांच्या वरती बोलायला मी सेपरेट सेशन घेईन, ते आपण नंतर बोलूया. पण एक गोष्ट मी तुम्हाला, एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे मला अपेक्षित आहे. आपण सर्वजण कोणत्या गोष्टीपासून बनलेलो आहोत? कॅन एनीवन गिव्ह मी आन्सर? कोण एक आन्सर देऊ शकताय का? आपण कशापासून बनलेलो आहोत? तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता, काय अडचण नाही. किंवा तुम्ही रेज हँड रेजचा जिथे एक ऑप्शन आहे, तो हँड रेज करून तुम्ही बोलू शकताय की आपण प्रत्येक जण कोणत्या गोष्टीपासून बनलेलो आहोत. एन फ्रॉम यू? जवळपास 36 लोक आहेत. 36 लोकांमध्ये कोणाकडनं तरी मला अपेक्षित आहे की याचा आन्सर काय आहे, आपण कुणापासून बनलेलो आहोत? पंचमहाभूतापासून बनलेलो आहोत. ओके, पंचमहाभूत. ओके, ठीक आहे. अजून? एनीवन? मला दुरुस्त करायचंय. आपलं शरीर महाभूतापासून बनलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर आपण मॅडमांचं म्हणणं आहे की पंचमहाभूतापासून आपण बनलेलो आहोत. तर ठीक आहे, मी थोडंसं याला थोडंसं करेक्ट करतो. हे बरोबर आहे, कारण आपल्या वेद पुराणामध्ये तेच म्हटलेलं आहे की आपण पंचमहाभूतापासून बनलेलं आहेत. पंचमहाभूत कशापासून बनलेले आहेत? तर मी म्हणतो एनर्जीपासून बनलेले आहेत. आपण सर्वजण एनर्जीपासूनच बनलेलो आहोत. आपण सर्वजण एनर्जी आहोत.
आपण बऱ्यापैकी सायन्स बॅकग्राऊंडमधले सगळे इथं मेंबर्स आहेत. तर तुम्हा सर्वांना एक लॉ माहिती असेल, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी काय आहे नेमकं, तर आमच्या केमिस्ट्रीमधला एक तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. आणि तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे, ओके, त्याला म्हणजे तो नेमका लॉ काय आहे, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी तयार करता येत नाहीये, डिस्ट्रॉय करता येत नाहीये. बट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तो एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतं. अँड द टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. ही टोटल एनर्जी आहे ना युनिव्हर्सची, ती कायम कॉन्स्टंट असते. ओके, हे सगळ्यांना ऐकलं असेल आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो आपण त्याला. एनर्जी क्रिएट करता येत नाही, एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाहीये. किंवा एनर्जी आपण म्हटलं की ट्रान्सफर करता येते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. म्हणजे ह्याचे एक्झाम्पल भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही धरणामधलं पाणी जर बघितलं तर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, ते पॅक आहे, ते पूर्ण स्टोअर करून ठेवलेलं आहे. ओके, त्याला स्टेडीनेस आहे, त्याला स्टॅबिलिटी आहे, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. धक्कन उठा के तो देखो, थोडासा तुम्ही दरवाजा उघडून बघा, त्या पाण्याला स्पीड येतं, मोमेंटम येतं, आणि आफ्टर दॅट मोमेंटम ती एनर्जी आहे, ती पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये. ती कायनेटिक एनर्जी जेव्हा तुम्ही टर्बाईनवरती पाडताय, ते टर्बाईन फिरतात आणि ते टर्बाईन फिरल्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट झाली कायनेटिकमध्ये, कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकलमध्ये, आणि इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट झाली तुमच्या मेकॅनिकल एनर्जीमध्ये. त्याच्यावरून तुमचे मशीन्स ऑपरेट होतात. तुम्ही साधं फॅन जरी म्हटलं एक्झाम्पल, तुम्ही बटन मारल्यानंतर फॅन फिरतो, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट होते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, आपण एनर्जी क्रिएट केली नाहीये, आपण एनर्जी डिस्ट्रॉय तर करूच शकत नाहीये. फक्त एनर्जीचा फॉर्म जो आहे तो एनर्जीचा फॉर्म बदलता येतो. मग मला सांगा, जर आपण सगळेचे सगळे जे एनर्जी आहोत, तर आपल्या मनामध्ये जी, आपल्या आतमध्ये जी एनर्जी आहे, ती एनर्जी आपल्याकडं जास्तीत जास्त कोणती आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे की निगेटिव्ह एनर्जी आहे? कारण मगापासून आपण जे बघितलं, आपले जे प्रॉब्लेम्स आपण सांगत होतो, आपण ताण तणाव जे सगळे बोलत होतो, ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे की निगेटिव्ह एनर्जी आहे? तो ऑब्विसली निगेटिव्ह एनर्जी आहे. ओके, मग निगेटिव्ह एनर्जी कॅन बी कन्वर्ट टू पॉझिटिव्ह एनर्जी. आणि जर पॉझिटिव्ह एनर्जी जर नसेल, तर आपल्याला कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करता येत नाहीये. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आपण जेव्हा ब्रह्मांडाकडे मागत असतो ना एखादी गोष्ट, तर ती कोणत्या बेसवरती मागतोय, तर ती बेस जो आहे तो आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ओके, ते आपण नंतर अगदी खूप डिटेलमध्ये बघूया लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे. म्हणजे समजा आपण एक छानपैकी रेडिओचं एक्झाम्पल घेतलं, तर आपण जो रेडिओ बघितला होता छोट्या, म्हणजे जुन्या जमान्यामध्ये, त्याला आपण ट्यून करत होतो त्याची फ्रिक्वेन्सी. आणि समजा आपल्या कोल्हापूरचं टोमॅटो एफ एम आहे 94.3 टोमॅटो एफ एम. तर 94.3 टोमॅटो एफ एमचा टॉवर आहे, आपला इथं रेडिओचा सिग्नल आहे तो. आणि जेव्हा 94.3 आपण ट्यून करतोय, त्यावेळी ती फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि आपल्याला जे गाणं ऐकायचं आहे ते गाणं आपल्याला ऐकायला मिळतं, कुठलंही गाणं असेल ते. म्हणजे आपल्याला त्या युनिव्हर्स बद्दल बरोबर फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी मॅनेज करावी लागते, बरोबर रेझोनन्स करावा लागतो, एक्झॅक्टली मॅच करावी लागते त्या, आणि त्याच वेळी आपल्याला गोष्टी अचीव होतात. तेव्हाच तुम्हाला तो युनिव्हर्स जो आहे तो तुम्हाला सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. मग फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जीच आहे. ओके, म्हणजे आम्ही केमिस्ट्रीमध्ये सांगितलं तर एनर्जी इज अ रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, हे सगळ्यांनी ऐकलं असाल. तर हे जर थोडंसं मी आध्यात्मिक भाषेत सांगायला गेलो, म्हणजे माझ्याकडे एक छान एक्झाम्पल आहे थोडंसं अध्यात्माला सांगायला गेलं तर. आपण सर्वजण भगवद्गीतेशी डील करतोय, तर भगवद्गीता असेल किंवा कुराण असेल किंवा बायबल असेल, या सगळ्यांच्या मध्ये एकच गोष्ट सांगितली आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती, प्रत्येक गोष्ट ही एनर्जीपासूनच बनलेली आहे. त्या एनर्जीला नावं वेगवेगळी दिलेत. म्हणजे भगवद्गीतेमध्ये एनर्जीला काय नाव दिलंय, एनर्जीला नाव दिलंय आत्माचं. आणि एक श्लोक आहे, म्हणजे जवळपास दुसरा अध्याय आणि त्याचा श्लोक नंबर 20 आहे, मी थोडासा वाचून दाखवतो. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भवती वा न थूय, अजो नित्या शाश्वतोय पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. ह्याचा अर्थ असा आहे की आत्म्याचा कधी जन्म होत नाही, आत्मा कधीही मरत नाही, तो आजन्म नित्य शाश्वत आहे. शरीर नष्ट झाले तरी सुद्धा आत्मा जो आहे तो आत्मा तसाच राहतो, तो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतो. अजून 22वा श्लोक जो आहे तो पण तसाच आहे. वासांती जीर्णानी यथा विहाय, नवानी गृह्यती नरोपराणी, तथा शरीरानी विहाय जीर्णा, नन्याती संयाती नवानी देही. ह्याचा अर्थ असा की जसा मनुष्य आपले कपडे बदलतो, तसं आत्मा जो आहे तो आत्मा आपलं एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो. म्हणजे हे तुम्ही बायबल काढून बघा, तुम्ही कुराण काढून बघा, ह्यामध्ये एकच सांगितलं आहे की आम्ही हिंदू धर्मामध्ये म्हणतोय की एकच म्हणजे भगवान आहे. ओके, किंवा आपण कुराणामध्ये बघितलं तर एकच अल्लाह आहे.
किंवा आपण जेव्हा बायबल वाचला असेल तर बायबलमध्ये हेच लिहिलं आहे की एकच आमचे येशू ख्रिस्त आहेत किंवा एक भगवान आहे, एक गॉड आहे. तर तसंच आहे, फक्त या प्रत्येकाला नावं वेगवेगळे आहेत. एकच आपण जे मानतोय ते आहे ब्रह्मांड, ते आहे विश्व. म्हणजे आपण सर्वजण जे आहे ते सर्वजण त्याचे पाईक आहोत. त्याला नावं वेगवेगळे आहेत, प्रत्येक धर्मामध्ये त्याला नाव वेगळं दिलेलं आहे, पण आपण सर्वजण एकाच गोष्टीचे पाईक आहोत, ते म्हणजेच हा विश्व, हा ब्रह्मांड. आणि ब्रह्मांडाची आणि आपली जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर स्काय इज द लिमिट. आपलं लिमिट कुठलंच नाहीये, आपण कोणत्याही गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो, कुठल्याही गोष्ट आपल्याला मिळवू शकतोय. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आपला एनर्जी आहे, ते आपला एनर्जी आपल्याला मेंटेन करायला पाहिजे, पॉझिटिव्हिटी मेंटेन करायला पाहिजे. ओके. तर त्यासाठी थोडंसं आपण एक गोष्ट करणार आहोत. म्हणजे मगाशी म्हटलं जसं मी की निगेटिव्हिटी काढल्याशिवाय आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत नाहीत, पॉझिटिव्हिटी गेन करता येत नाहीये. छोटंसं उदाहरण घेऊया आपण. समजा आपण नदीमध्ये पाणी प्यायला गेलो असेल किंवा एक झरा आहे, त्या झऱ्यामध्ये पाणी प्यायला गेलो असेल, तर आपण पहिल्यांदा काय करतोय, तर त्या नदीचं थोडंसं उंजळीनं थोडंसं पात्र साफ करतोय, थोडंसं पाणीवरचं साफ करतोय आणि मग आपण उंजळीनं पाणी पितोय. ह्याचा अर्थ असा की आपण पाणी पिताना कुठलेही कचरा असेल, कुठलीही घाण जी आहे ती आपण पिताना पाण्यामध्ये येऊ नये. मग तसंच आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट आकर्षित करत असतो, एखादी गोष्ट मानत असतो, त्यावेळी आपल्याला पूर्ण आपल्या मनामधली निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी बाहेर काढणं तितकंच गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ते आपण बाहेर काढू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला गोष्टी अचीव्ह करता येत नाहीयेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर काढणं. मग निगेटिव्हिटी बाहेर काढण्याच्या भरपूर टेक्निक्स आहेत. कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत, तर आपले गुरु सर इथं आहेत. गुरु सरांनी आपलं एक टेक्निक शिकवलेलं आहे, त्याला म्हणतो आपण EFT. ओके, EFT खूप जबरदस्त टेक्निक आहे, ज्याला आपण टॅपिंग टेक्निक म्हणतोय. म्हणजे आपण टॅपिंग करू शकतो आणि टॅपिंग करून आपण आपल्यामधली निगेटिव्हिटी जी ती इन्स्टंटली रिमूव्ह करू शकतोय. त्याला पण आपण EFT म्हणतोय, म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके, ज्यामधून आपल्याला खूप छान पॉझिटिव्हिटी लगेच गेन करता येते, अगदी इन्स्टंटली गेन करता येते. EFT सोबत अजून भरपूर टेक्निक्स आहेत. त्यामध्ये एक अजून आहे डबल ब्रिदिंग टेन्सिंग. डबल ब्रिदिंग आणि टेन्सिंग करतो आपण, त्यामधून आपण ते करता येतं. अजून एक खूप छान गोष्ट आहे, जापनीज प्रेशर पॉईंट टेक्निक म्हणतो आपण त्याला, ती आहे. किंवा एक 478 नावाची टेक्निक आहे, जी टेक्निक आपण करू शकतोय आणि निगेटिव्हिटी आपण इन्स्टंट घालवू शकतोय. काही अँकरिंग्ज आहेत. ओके, अँकरिंग करून सुद्धा आपण निगेटिव्हिटी इन्स्टंट घालवू शकतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची, आता मी जी गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, निगेटिव्हिटी घालवायची सगळ्यात बेस्ट, सगळ्यात सोपी पण तितकीच ॲडव्हान्स टेक्निक. त्या टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. शब्द कधी ऐकलाय आपण? काही जणांच्या चेहऱ्यावरती आठे आलेत. हो ओपोनोपोनो ही नेमकी काय टेक्निक आहे? कुठले चायनीज आणले, जापनीज आणले, काय कुठनं आणले? तर हो ओपोनोपोनो नेमकी काय टेक्निक आहे? एनीवन हर्ड हो पोनोपोनो काय आहे नेमकं? मला चॅट बॉक्समध्ये लिहू शकता तुम्ही की हो पोनोपोनो कोणी ऐकलं असेल तर. ही टेक्निक जी आहे ना, ही टेक्निक खूप ॲक्च्युली फेमस टेक्निक आहे. खूप फेमस टेक्निक आहे. आणि ती टेक्निक कुठून आली, काय आली, आणि मी आज तुम्हाला तीच टेक्निक शिकणार आहे. म्हणजे सेल्फ हिलिंगची सगळ्यात बेस्ट टेक्निक हो ओपोनोपोनो. ओके, मी ती शिकवणार आहे आज. गुरु सरांनी ती ऐकलेली आहे, येस म्हणता येते. तर ही टेक्निक खूप जबरदस्त टेक्निक आहे. ही टेक्निक कुठून जन्माला आली किंवा काय लोकांना कधी माहीत झाली, ते आपण थोडक्यात बघूया. तर द सिक्रेट नावाचा मूवी बघितला असाल, तर त्या सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये एक कॅरेक्टर आहे. म्हणजे एक प्रेझेंटर आहे, जे आपले विचार मांडतायत. त्यांचं नाव आहे जो विटाले. जो विटाले नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत ॲक्च्युली ते. आणि त्यांनी या हो पोनो पोनो बद्दल एका पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे झिरो लिमिट. आणि झिरो लिमिट्स नावाचं पुस्तक त्यांनी 2007ला प्रकाशित केलं. आणि जेव्हा त्यांनी झिरो लिमिट नावाचं पुस्तक प्रकाशित केलं 2007 मध्ये, त्याच्यानंतर जगाला ही टेक्निक ज्ञात झाली. म्हणजे ही टेक्निक जी आहे ती, ही टेक्निक खूप जुनी आहे, अँशियंट टेक्निक आहे. पण ही लोकांना माहीत झाली जवळपास 2007 नंतर. आणि आता इंडियामध्ये सुद्धा ही टेक्निक शिकवणारे, शिकणारे खूप माणसं आहेत. फक्त आपल्याकडं याची खूप जागृती नाही आहे, आपल्याला ही जास्त टेक्निक माहीत नाही आहे. आणि ती टेक्निक मी शिकलेलं आहे, त्याचं माझं सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण झालेला आहे हो पोनोपोनोचा. आणि जर तुम्ही ही टेक्निक शिकलात तर निगेटिव्हिटी तुम्हाला बिंदास बाहेर काढता येते. आणि मी असा दावा करतोय, ज्यानं हो पोनो केलेलं आहे त्यानं भरपूर काही आकर्षित केलं आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन जर व्हायचं असेल तर हो पोनो खूप गरजेचं आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन हो पोनो थोडी डिफरंट आहे. पण जेव्हा हो पोनो तुम्ही निगेटिव्हिटी बाहेर काढताय, त्यावेळी तुम्हाला मॅनिफेस्टेशन करणं खूप 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 सोयीचं होतं, खूप सोपं होतं. त्यामुळे ही टेक्निक जी, ही टेक्निक आपण शिकायची आहे. तर मगाशी मी सांगितलं जो विटाले नावाच्या सद्गृहस्थानी ही पहिल्यांदा आपल्या झिरो लिमिट नावाच्या पुस्तकामध्ये लिहिली आणि मग लोकांना सगळ्यांना माहीत झालं. तर त्यांनी कुणाबद्दल लिहिलंय हो पोनो? तर हो पोनो ही टेक्निक जी आहे ती वापरली कुणी होती? तर वापरली होती डॉक्टर हुई लेन. ॲक्च्युली त्यांचं नाव बघायला तर इहालकाला ह्यू लेन असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी ही टेक्निक
यूज केली, ही वापरली आणि ती वापरून त्यांनी एक खूप जबरदस्त एक हॉस्पिटल होतं, ते हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंट्सना त्यांनी बरं केलं. तर ते आपण ती स्टोरी ऐकूया आपण, नेमकी ती डॉक्टर हुई यांची स्टोरी काय आहे. आणि ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही खूप जबरदस्त म्हणजे तुम्ही फील कराल की असंही काही असतं जे आम्ही आतापर्यंत आयुष्यात कधीही ऐकलं नव्हतं. तर ती स्टोरी ऐकायला नक्की तुम्हाला आवडेल. तर मी मुद्दाम स्टोरी चालू करतो. तर डॉक्टर हुईल यांची स्टोरी आहे. ही स्टोरी जी आहे ती अमेरिकामधल्या हवाई नावाच्या बेटावरची आहे. तुम्ही हवाई आयलँड ऐकला असाल. तर हवाई नावाचं आयलँड जे आहे ना, त्या हवाई नावाच्या आयलँडवरची ही स्टोरी आहे. त्या आयलँडवरची लोक कित्येक वर्षापासून ही टेक्निक जी आहे, ही होपोनोपोनो टेक्निक वापरत होते. आणि ते वापरून ते आपापल्यातले भांडणं सोडवत होते. म्हणजे आपल्या गावामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असाल, एक चौथरा असायचा, चौथरावरती एक सरपंच बसायचे आणि मग शेजारी लोक बसायचे, एकमेकाची भांडणं सोडवायचे. ओके. तर तशी ती टेक्निक जी आहे, ती टेक्निक हवाई नावाच्या बेटावरती वापरली जायची. आणि मग ही टेक्निक साहजिकच आहे डॉक्टर हुईल यांना माहिती होती. आणि डॉक्टर हुईल यांची बदली झाली एका हॉस्पिटलमध्ये. ते सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांची बदली एका हॉस्पिटलमध्ये झाली. ते हॉस्पिटल जे आहे ना, ते हॉस्पिटल होतं क्रिमिनली रिटार्डेड पेशंट्स. म्हणजे ते हॉस्पिटल अशा लोकांचं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये अतिशय विकृत, अतिशय घाणेरडे, नीच कृत्य करणारे क्रिमिनल्स होते, जे सायकोलॉजिकली डिस्टर्ब होते. म्हणजे ते इतके विचित्र होते की हॉस्पिटलमधले नर्स असतील, तिथले वॉर्डबॉय असतील, तिथले डॉक्टर्स असतील, त्यांना त्रास देत होतेच. ते दुसऱ्या पेशंटना पण त्रास देत होते आणि स्वतःला पण इजा करून घेत होते. म्हणजे असे इतके विकृत पेशंट जे होते, त्या पेशंटना अगदी त्यांना जोरखंडाने वगैरे असे ते जखडून ठेवलं जायचं. म्हणजे तुम्ही कदाचित तेरे नाम पिक्चर बघितला असाल. तेरे नाममध्ये सलमान खानला कसं ते अगदी बेड्या वगैरे घातलेल्या असतात बघा, तसं त्या पेशंट्सना तिथं बांधून ठेवलेलं असायचं. आणि तिथं साहजिकच आहे, इतके विकृत लोकांच्यावरती काम तरी कोण करणार, त्यांना गोळ्या औषधं कोण देणार. म्हणून तिथं कुठलीही नर्स टिकायला तयार नव्हते, कुठले डॉक्टर टिकायला तयार नव्हते. आणि त्यावेळी डॉक्टर हुईल यांची तिथं बदली झाली. साहजिकच आपल्यामधलं कोणतरी असतात तर कशाला मला तिथं सर कुठंतरी आपण बदली करून घेऊया, असं झालं असतं. पण डॉक्टर हुईल जेव्हा तिथे गेले, त्यांनी ती परिस्थिती सगळी बघितली. बघितल्यानंतर साहजिकच आहे, ते हवाईन होते, त्यांना ही टेक्निक माहिती होती हो पोनो पोनो. आणि मग ती टेक्निक जी आहे ती टेक्निक माहिती होती, त्यामुळे त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. आणि त्यांनी असं काहीतरी केलं की एका वर्षामध्ये ते हॉस्पिटलमधले सगळेच्या सगळे पेशंट बरे झाले. एव्हाना त्यांना रिलीज केलं गेलं आणि ते हॉस्पिटल बंद झालं. म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम त्यानं केलं डॉक्टर होईलेंडनं. आणि नंतर हा होईलेंचा किस्सा जो विटालेंनी आपल्या झिरो लिमिट नावाच्या पुस्तकात लिहिला. आणि नंतर मग जगाला ज्ञात झाला की ही टेक्निक काय आहे हो पोनो पोनो. मग तुम्हाला कुतूहल वाटलं असेल की नेमकं त्या डॉक्टर होईलेंनं केलं काय असं की ते सगळेचे सगळे पेशंट एका वर्षात बरे झाले, कित्येक वर्ष त्यांच्यावरती औषधं कोण द्यायला तयार नव्हते. आणि असं काय केलं त्यांनी की त्यांना अगदी रिलीज केलं गेलं वगैरे. तर त्यांनी काय केलं होतं, आणि सगळ्यात विशेष बाब तुम्हाला सांगतो मी, त्या डॉक्टरनी एकाही पेशंटला तपासलं नाही, इव्हन त्याला कुठलीही गोळी दिली नाही. मी तर असं म्हणतो त्यांनी त्यांना बघितलं सुद्धा नाही. म्हणजे त्यांनी काय जादूटोणा केला का काय, त्यांना मॅजिक कुठलं होतं का त्यांच्याकडे, कुठली एक जादू होती का की त्यांनी ते सगळे एक जादूची कांडी फिरवली आणि मग त्या सगळ्या पेशंटना बरं केलं. तर ते जादूची कांडीच होती, त्याला म्हणतात होपणोपणो. त्यांनी काय केलं, ते आपल्या केबिनमध्ये बसायचे आणि ते त्या पेशंट्सचे जे काही रिपोर्ट्स होते, त्यांचे जे काही फाईल्स होत्या, ती फाईल पूर्ण सगळे ते नजरेखालून घालायचे, त्यांचा फोटो समोर ठेवायचे आणि काहीतरी बडबडत राहायचे, काहीतरी बडबडत राहायचे. आणि ते बडबडत राहायचे, कायम बडबडत राहायचे. आणि ते बडबडता बडबडता त्यांचं पूर्णच्या पूर्ण हॉस्पिटल रिकामी झालं. मग नेमकं ते काय बडबडत होते, तर ते बडबडत होते फक्त 4च वाक्य. आणि ती 4 वाक्य म्हणजे हो पण आहे. आणि ती 4 वाक्य अशी आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4च वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. ही 4 वाक्य रिपीटेडली रिपीटेडली म्हणून त्या माणसानं ते हॉस्पिटलमधले सगळेच्या सगळे क्रिमिनली रिटार्डेड पेशंट जे होते, त्या सगळ्यांना त्यांनी बरं केलं आणि मुक्त केलं. मी नेमकं काय आहे आणि कसं आहे. तर डॉक्टर होईल यांचं असं म्हणणं आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काय होतं ते सगळ्याच्या सगळ्याला आपण फक्त जबाबदार आहोत, दुसरा कुणीही नाही. तर डॉक्टर हुईल यांचं असं म्हणणं होतं की जर माझी बदली या हॉस्पिटलमध्ये झालेली आहे, तर ह्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. म्हणजे माझ्याच मनामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आलेली आहे, काहीतरी निगेटिव्हिटी आहे, म्हणूनच ही लोक माझ्याकडे आकर्षित झालेले आहेत आणि त्यांना बरं करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझीच आहे. त्यामुळं त्या
डॉक्टर हुईलेननं त्या पेशंट्सवरती उपचार न करता त्यानं स्वतःवरती उपचार केले. ते जेव्हा ते फाईल वाचायचा, फाईल वाचल्यानंतर त्याला घृणा यायची, त्याला खूप राग यायचा त्या लोकांचा. आणि मग त्याला राग आला की त्याला वाटायचं की नाही, आपली निगेटिव्हिटी कमी वाढत चालले, आपली जे काही एनर्जी ती कमी होत चालली. ती एनर्जीला तो हील करण्यासाठी तो म्हणायचा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि त्यानं हे 4 वाक्य रिपीटेडली रिपीटेडली म्हटल्यानंतर मग ते पूर्णच्या पूर्ण हॉस्पिटल रिकामी झालं. आणि आपल्याला जर, म्हणजे मी तुम्हाला हेच सांगतोय, जर आपल्याला काहीतरी अचीव करायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. की आयुष्यामध्ये जे काय होतंय, माझ्यासमोर जे काय चांगलं होतंय, जे काय वाईट होतंय, त्याला सर्वस्वी मी स्वतः जबाबदार आहे, बाकी कुणीही नाही. जेव्हा हे तुमच्या डोक्यात येईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्हाला होपोनोपोनो समजलं, किंवा तुम्ही खऱ्या अर्थानं खूप सफल झालात म्हणायला काही हरकत नाहीये. तर तुम्हाला आवडेल ही गोष्ट ऐकायला, म्हणजे होपोनोपोनो नेमकं कसं आहे, काय आहे, तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायला आवडेल का? हे छोटासा क्वेश्चन आहे माझा, की तुम्ही स्वतः जर एक्सपिरियन्स केलात तर तुम्हाला आवडेल का? येस ऑर नो, जर टाईप केला तर खूप बरं होईल. सर्वांना आवडेल ही पूर्ण होपोनोपोनो करायला? बरं, माझे काही क्वेश्चन्स आहेत. ओके, ठीक आहे. तर होपोनोपोनो मला जवळपास एक 15 ते 20 मिनिटं लागतील तुम्हाला करून घ्यायला. पण बिफोर वी स्टार्ट, मला काही क्वेश्चन्स विचारायचे तुम्हाला. म्हणजे होपोनोपोनो टेक्निक करायची आहे आपल्याला, नो डाऊट. आपल्याला तो रिलॅक्सेशन घ्यायचा आहे. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण असे आहेत ज्यांना आज एक गाढ झोप घ्यायची आहे? म्हणजे आपण कित्येक वर्षापासून त्या ताणतणावापासून आपल्याला झोपही चांगली मिळत नाहीये. आणि ती झोप जी आहे, ती झोप अगदी गाढ झोप लहान बाळासारखी आपल्याला घ्यायची आहे. किती जण घ्यायची आहे? तुमच्यापैकी किती लोकांना आपली निगेटिव्हिटी ऑलमोस्ट झिरो आणायची आहे? आणि तुमच्यापैकी अशी किती लोक आहेत ज्यांना म्हणजे ही टेक्निक आणि ती टेक्निक शिकून आपल्याला खूप रिलॅक्स फील करायचं आहे? ओके, जवळपास सर्वांनाच, प्रत्येकानंच जवळपास मी 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 म्हटलेलं आहे. आपल्याला सर्वांना हे फील घ्यायचं आहे. तर ते फील घेण्याच्या अगोदर माझे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. मी पैसे मागत नाही, काळजी करू नका. फीस मागत नाहीये. कारण तुम्ही सगळे मगाशी म्हटलं तर मी हे डेमो क्लास आहे. आणि आपण सर्वजण जे आहे ते सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलेले आहात. तर मला फीज नको आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स झाल्याशिवाय मला हे पुढे जाता येणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ही आहे की प्रत्येकानं आपले कॅमेरा ऑन केले पाहिजेत. मला ऑब्झर्व करायचं, मला फील घ्यायचं आहे की नेमकं तुम्ही सगळेच्या सगळे जे आहेत ते प्रॉपर करताय की नाही, मला ते मॉनिटर करायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं कॅमेरावरती येणं कंपल्सरी आहे. तर प्रत्येकानं कॅमेरावरती या. थोडं डाटा जास्त जाऊ दे, काय अडचण नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं मी घेणार आहे. पण प्रत्येकानं कॅमेरावरती या. कारण मला हे फील घ्यायचं आहे की जे मी शिकवतोय ते खरोखर तुमच्यापर्यंत पोचतंय की नाही. त्यासाठी मुद्दाम सर्वांनी कॅमेरावरती येणं खूप बंधनकारक आहे. ओके. सगळे स्मार्ट दिसत आहे, काय अडचण नाही आहे. आज रक्षाबंधन आहे, प्रत्येकाने टीका लावला असेल, प्रत्येकाची छानपैकी आपल्या बहिणीनं ओवाळणी केली असेल. त्यामुळं प्रत्येकानं कॅमेरावरती येणं बंधनकारक आहे, पहिली ही. दुसरं म्हणजे ही जी पुढची 15 मिनिटं आहे, ते 15 मिनिटं कुणीही आपली जागा सोडायची नाहीये. कुणीही आपली जागा सोडू नका. तुम्हाला काय महत्वाचं काम असेल, वॉशरूमला लागला असेल तर जाऊन या पटकन लगेच. पण ही पुढची 15 ते 20 मिनिटं कुणीही आपली जागा सोडायची नाहीये, ही माझी एक विनंती आहे. कारण जर तुम्ही हे पूर्ण अगदी 100% कॉन्सन्ट्रेशन केलात तरच तुम्हाला ह्याचं फील येणार आहे. त्यामुळं जर कोण तुम्हाला डिस्टर्ब करणार असेल तर आत्ताच सांगून ठेवा की मला 15 मिनिटं अजिबात डिस्टर्ब करू नका. मला फक्त आणि फक्त हे आनंद घ्यायचा आहे. त्यामुळं माझी विनंती आहे प्रत्येकाला की सर्वांनी कॅमेरावरती याच. प्रत्येकानं कंपल्सरी सगळ्यांना सांगून ठेवा की मी डिस्टर्ब करू नका. ठीक आहे, तर बऱ्यापैकी सगळे कॅमेऱ्यावरती आलेले आहेत. आपण डोळे बंद करून हे सगळं करायचं आहे. पण डोळे बंद करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला काही टेक्निक सांगतोय. ते टेक्निक करायची आपल्याला. आपण एक 4-7-8 नावाची टेक्निक करायची आहे पहिल्यांदा. 4-7-8 म्हणजे नेमकं काय असतं, तर 4-7-8 मध्ये 4 म्हणजे 4 सेकंद आपण श्वास आत घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर 7 सेकंद आपण होल्ड करायचा आहे. आणि नंतर 8 सेकंद आपण रिलीज करायचा आहे. तो रिलीज करताना सगळ्यात महत्वाचं, आपण तोंडाचा ओ असा आकार करायचा आणि मग तिथून असं रिलीज करायचं आहे. श्वास घेताना सुद्धा आपली जीभ जी आहे, आपली जीभ टाळूला असू देत, पूर्ण टाळू जी आपली ते टाळूला लागू देत. आणि मग आपण श्वास घ्यायचा. मी पुन्हा सांगतो एकदा, 4-7-8 नावाची टेक्निक. 4-7-8. आपण डोळे बंद करायचे आहेत. त्यानंतर श्वास आत घ्यायचा आहे 4 सेकंद, जीभ आपली टाळूला पाहिजेत. 7 सेकंद होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर 8 सेकंद आपण रिलीज करायचं आहे.
हे करताना आपला पाठीचा कणा ताठ पाहिजे, कारण पाठीचा कणा जो आहे तो आपला अँटिना मानला जातोय. साहजिकच आपलं रेडिओचा अँटिना म्हणजे आपला पाठीचा कणा आहे. त्यामुळे तो सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. खांदे रिलॅक्स करायचे अगदी. आणि आपण चेहऱ्यावरती खूप जबरदस्त स्माईल, चेहऱ्यावरती किंवा कपाळावरती आठ्या अजिबात नसाव्यात. कारण हो पूर्ण पूर्ण कोणीही तणावात करायचं नाहीये. प्रत्येकानं अगदी फ्रेश मूडमध्ये अगदी चेहरा हसरा ठेवून आपण करायचा आहे. तर आपण सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करण्याच्या पूर्वी पुन्हा जे सांगतो मी, प्रत्येकाने डोळे बंद करून घ्या. आणि मी एक म्युझिक लावणार आहे. ते म्युझिक प्रत्येकाला ऐकू येतं की नाही फक्त मला थंब द्यायचा आहे आणि मग सांगायचं आहे. एकच मिनिट. मी फक्त म्युझिक प्ले करतोय. जर ऐकू येत असेल तर फक्त तुम्ही थंब द्या. डोळे कुणीही उघडायचे नाही आहेत. जर म्युझिक ऐकू नाही आलं तरी काही हरकत नाही आहे. तुम्ही माझ्या शब्दांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण तुमची टेक्निकल सेटिंग्स थोड्या वेगळ्या असू शकतात. म्युझिक ऐकू येते. क्लोज युअर आईज. खांदे रिलॅक्स. चेहऱ्यावरती स्माईल. मी जे सांगतोय ते तसे तसे आपण फॉलो करायचं आहे. 4-7 टेक्निक करूया आपण. टेक अ डीप ब्रेथ. होल्ड. पुन्हा टेक अ डीप ब्रेथ. होल्ड. श्वास घ्या. होल्ड. रिलीज. One more time. Take a deep breath. Hold. खांदे रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ. चेहऱ्यावरती मस्त स्माईल. डोळे बंद. रिलॅक्स युअर बॉडी. रिलॅक्स. जे सांगतोय ते फक्त आता काळजीपूर्वक ऐकायचे आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतो आहे जे काही माझ्यासोबत झाले आणि होणार आहे त्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात जे चांगलं वाईट घडलं आहे किंवा घडणार आहे हे फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झाले आहे किंवा होणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. मीच माझ्या आयुष्यात या सर्वाला आकर्षित केला आहे, दुसऱ्या कुणीही नाही. कळत न कळत माझ्या निगेटिव्ह ऊर्जेमुळेच हे झाले आहे. म्हणूनच मला जे स्ट्रेस, ताण, तणाव आहे, पण मला माहिती आहे ऊर्जेचं रूप बदलता येतं. आपण सर्वजण ऊर्जा आहोत. निगेटिव्हिटी पासून पॉझिटिव्हिटीकडे जाता येतं. त्यासाठी मी स्वतःला विश्वाकडं सरेंडर करतो आहे. पूर्ण विश्वाकडं सोपवून देतो आहे. मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. रिलॅक्स. रिलॅक्स. आता मी जी कल्पना करायला हवी ती तुम्ही करायची आहे. जे बोलायला सांगेन ते बोलायचं आहे. तुम्ही मोठ्यानं बोला, मनातल्या मनात बोला, पण तुम्ही बोलायचं आहे. ती कल्पना तुम्ही डोळ्यासमोर आणायची आहे. पुढचे 10 सेकंद मी शांत चुप्प राहणार आहे. आता सर्वांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईला बघायचं आहे. आई हयात असो वा नसो, तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आई किंवा आईचा दर्जा ज्या व्यक्तीला तुम्ही देता त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आपण आज कल्पनेत आपल्या आईशी बोलणार आहोत. आपल्या आईला ज्या नावाने तुम्ही बोलवता, आई, मम्मी, मम्मा, अक्का, माई, ताई, ज्या नावानं तुम्ही बोलवता ते नाव तुम्ही घ्यायचं आहे. मी जेव्हा जेव्हा आई म्हणेन त्यावेळी तुम्ही ते नाव घ्यायचं आहे.
आणि माझ्या मागे म्हणायचं आहे, आई मला माफ कर, आय एम सॉरी. तुला समजून घेण्यात मी कमी पडलो. अनेकदा मी तुझं मन दुखावलं आहे. तुझी काळजी घेण्यात कुठंतरी कळत नकळत मी कमी पडलो. तुझ्या तब्येतीची म्हणावी तितकी काळजी मी घेतली नाही, त्याच्याकडे मी म्हणावं तितकं लक्ष दिलं नाही. आय एम सॉरी आई, मला माफ कर. तुला म्हणावा तितका वेळ नाही दिला मी. तुझ्यावर कित्येकदा राग राग केला. तू माझ्या जन्मापासून माझ्यासाठी जे जे केलंस त्याची म्हणावी तितकी जाणीव मी ठेवली नाही आई, मला माफ कर. कित्येकदा तुला कळत न कळत ह्या माझ्याकडून अपमान झाला. तुला घालून पाडून बोललोय, कळत न कळत माझ्याकडून झालं. तुला कधी कधी जुन्या विचारांची किंवा गावंढळ समजत गेलो मी. मला माफ कर आई, प्लीज फॉरगिव्ह मी. आई मला मनापासून आज तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू इतक्या त्रासातून मला जन्म दिलास यासाठी. स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या आयुष्याचा तू त्याग केलास माझ्यासाठी. यासाठी मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू आई. तू माझ्यावर कोणतीही अपेक्षा न ठेवता चिरंतर प्रेम केलेस. कुठल्याही गोष्टीची काळजी केली नाही. पूर्णपणे माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलेस. कधी कधी स्वतः उपाशी राहून तू माझं पोट भरलेस. यासाठी आई थँक्यू. त्या वर्षात मला कधी म्हणता आलं नाही, म्हणून मी आज तुला म्हणतोय थँक्यू आई. मी तुझा खूप ऋणी आहे. माझ्या आजारपणात तू माझी काळजी घेतलीस. रात्र रात्र मला मांडीवर घेऊन झोपलेस. इतकी काळजी तू केलीस की तितकी काळजी आयुष्यात माझी कुणीही केली नाही. मला खरंच तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तू मला प्रेम केलंस, माझी काळजी घेतली, मला सगळं काही दिलंस आणि स्वतःच्या पायावर मला उभं केलंस. थँक्यू सो मच आई. खूप खूप आभार आहे आई. आज तुला मन मोकळेपणाने एक गोष्ट म्हणायची आहे. कित्येक दिवस मी माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये ते शब्द गुमरून ठेवलेत, मला ते आज बाहेर काढायचे आहेत आई. मला मनापासून हे म्हणायचं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप 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 प्रेम आहे. कदाचित हे मी तुला सांगू शकलो नाही आहे. आय लव्ह यू आई. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आपल्या कल्पनेत आपल्या आईला घट्ट मिठी मारा, अगदी घट्ट मिठी मारा. मिठी मारून आईला म्हणा, आई मला माफ कर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. मी तुझं महात्म्य समजलो नाही. थँक्यू आई. आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास नाकातून रिलीज. सर्वांनी आता आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांचा हसरा चेहरा आणायचा आहे. वडिलांचा किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही वडिलांचा दर्जा देताय त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. वडील हयात असो किंवा नसो, त्यानं काही फरक पडत नाहीये. आपण हे कल्पनेत बोलायचं आहे. आपल्या वडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यांना ज्या नावानं तुम्ही बोलवता ते बोला. बाबा, पप्पा, अण्णा, आबा, तात्या, दादा, ज्या नावानं तुम्ही बोलवताय त्या नावानं तुम्ही बोलवा. आणि अगदी मन मोकळेपणानं माझ्यासोबत बोला. बाबा मला माफ करा, आय एम सॉरी. तुम्हाला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो. तुम्हाला खूप कमी महत्व मी दिलं. तुम्ही मला काय हवं नको ते दिलं.
माझ्या सर्व इच्छा पूर्ण करून सुद्धा तुम्हाला म्हणावी इतकी किंमत मी नाही दिली. बाबा, अनेकदा तुमच्याशी नको तसं मी वागलो, कळत न कळत तुमच्या मनाविरुद्ध वागलो, तुमचा कित्येकदा मी अपमान केला. बाबा, मला खूप वाईट वाटतं त्याचं. मला माफ करा. तुमच्या आजारपणात मी तुमची काळजी घेऊ नाही शकलो. मी आजारी असताना तुम्ही रात्रंदिवस माझी काळजी केलात. बाबा, मला माफ करा. तुमच्या आवडी निवडी काय आहेत हे विचारायचं राहूनच केलं. त्यासाठी आय एम सॉरी. तुमच्या भरपूर इच्छा तुम्ही माझ्यासाठी अपुऱ्या ठेवल्यात. आम्हा भावंडांना मोठं करण्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व इच्छाचा त्याग केला. मला माफ करा बाबा. प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणावा इतका वेळ मी तुम्हाला दिला नाही, याचं खूप वाईट वाटतंय मला. मी कित्येकदा माझ्या जबाबदारी पासून लांब पळालो, तुम्हाला एकटं सोडलं. मला माफ करा बाबा. तुमची चिडचिड जी व्हायची, मी जो राग व्यक्त करायचा आमच्यावर, तो माझ्यासाठीच होता, आमच्या कल्याणासाठीच होता, हे आम्हाला कळतच नव्हतं. पण त्यामुळंच आम्ही आता मोठ्या उंचीवर जाऊ शकलो. त्यासाठी बाबा, मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. अगदी मन मोकळेपणानं मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत, थँक्यू व्यक्त करायचं. सर्वात पहिला तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतलात. आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असून सुद्धा तुम्ही मला स्वीकारलात, मला प्रेम दिलात, मला वाढवलात, मला शिकवलात आणि स्वतःच्या पायावर उभं केलात. थँक्यू बाबा. मला काय कमी पडू नये यासाठी दिवस रात्र मेहनत केलात, आपल्या चपला झिजवलात, अगदी रात्रीचा दिवस आणि दिवसाचा रात्र केलात, हाडाची काढं केलात आणि मला मोठं केलं. अगदी क्षमतेपेक्षा पुढे जाऊन, अगदी लायकीपेक्षा पुढे जाऊन सुद्धा तुम्ही माझ्यासाठी भरपूर काही केलात. त्यासाठी बाबा मनापासून थँक्यू. खूप खूप मी नशीबवान आहे, तुमच्या पोटी मी जन्म घेतला. तुमच्या रागातही काळजी होती हे मला आता कळतंय. तुम्ही केलेली चिडचिड ही माझ्या भल्यासाठीच होती हे कळतंय मला आता. बाबा थँक्यू. तुम्ही माझ्या आयुष्यासाठी स्वतःचा त्याग केला, त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. बाबा, कदाचित मी तुम्हाला हे म्हटलो नसेन, कधी धाडस झालं नाही, कधी हिंमत झाली नाहीये. माझ्या परत हृदयाच्या कप्प्यामध्ये मी ते शब्द साठवून ठेवलेत. मी ते मोकळं करतोय. मी ओरडून तुम्हाला म्हणतोय की आय लव्ह यू बाबा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, इतकं प्रेम की मी शब्दात सांगू शकत नाही. इतकं प्रेम मी तुमच्यावरती करतोय. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू. आपल्या बाबांना कल्पनेमध्ये मिठी मारा. जे काही त्यांनी आपल्यासाठी केले त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना आपण कळत नकळत दुखावला असेल तर सॉरी. सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू बाबा. मोठा दीर्घ श्वास नाकातून रिलीज. याच अवस्थेत आपण एक वेगळी गोष्ट करतोय. जो व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाहीये, त्यानं तुम्हाला आयुष्यात खूप त्रास दिलाय, ज्याला बघताच तुमची तळ पायाच्या मस्तकाला जाते, त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. तो व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. त्याला बघितल्यावर संताप येतो, चिडचिड होते, त्याचा चेहरा बघितल्यावरती खूप राग राग होतो. त्याचा चेहरा, त्याचा हसरा चेहरा कल्पनेत बघा. असा व्यक्ती कोणी नसेल तर ती परिस्थिती डोळ्यासमोर आणा की कुठल्या परिस्थितीमुळं मला त्याचा राग येतोय, त्या परिस्थितीचा राग येतोय. त्याचं नाव घ्या आणि माझ्या बरोबर रिपीट करा. त्या व्यक्तीचं किंवा त्या परिस्थितीचं नाव घ्या आणि माझ्या बरोबर रिपीट करा. त्याला म्हणा, मला माफ कर. मी गृहीत धरलं की तू एकटाच दोषी आहेस. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, मला माफ कर. मी कबूलच केलं नाही की मीही कुठंतरी चुकलो आहे. मी तुझी बाजू समजूनच घेतली नाही.
या परिस्थितीला मी पण निर्माण केलंय, त्यासाठी मला क्षमा कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर, कारण मी तुला शिव्या दिल्या, तुला घाणेरडं बोललो, तुझ्याबद्दल नको नको ते बोललो. पण यामुळं मी माझीच ऊर्जा कमी केली. मी स्वतःला निगेटिव्ह फील करून घेतलं आणि अजूनही मला निगेटिव्ह फील होते. त्या निगेटिव्हिटीमुळेच माझी ऊर्जा कमी होते. मला ती निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतोय. मी आज ठरवलंय की मला नको आहे ही निगेटिव्हिटी. मला ही ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा नको आहे. मला ती बाहेर काढायची आहे. त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणतोय. थँक्यू सो मच. तू मला धडा दिलास, तू मला शिकवलास की दुनियादारी काय असते. तू मला हे चांगला लेसन दिलास की मी कसं वागायला पाहिजे. तू मला आतून स्ट्रॉंग केलास, त्यासाठी थँक्यू. मला यातून बाहेर पडायचं आहे. मला माझ्या मनातून, विचारातून तुला मुक्त करायचं आहे. कायमस्वरूपी तुला माझ्या विचारातून काढून टाकायचं आहे. मला गरज नाही आहे या नकारात्मकतेची. मला शुद्ध व्हायचं आहे, मला पवित्र व्हायचं आहे. मी तुला माझ्या आयुष्यातून बाहेर जाण्याची संधी देतोय, तुला मोठं होण्याची संधी देतोय. कारण तू जर मोठं होत असेल तर मीही माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवीन. यासाठी मला माझी पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी तुझ्याबद्दलची निगेटिव्हिटी, मला तुझ्याबद्दलची निगेटिव्ह ऊर्जा मला बाहेर काढायची आहे. त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतोय, तुला थँक्यू म्हणतोय आणि तुला आय लव्ह यू सुद्धा म्हणतोय. कारण यानंतरच मी इथून बाहेर पडणार आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्याला घट्ट मिठी मारा आणि त्याला सांगा की मला, तू माझ्या हृदयातून मी तुला मुक्त केला आहे. माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी तुझ्यासोबत बाहेर गेली आहे. तू माझ्या आयुष्यात आलास, मला स्ट्रॉंग करून गेलास, त्याबद्दल थँक्यू, आय लव्ह यू. पुन्हा एक दीर्घ श्वास, नाकातून रिलीज. आता शेवटची 5 मिनिटं सगळ्यात महत्वाची, सर्वात महत्वाची. आपल्या कल्पनेत तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. ती सर्वात महत्वाची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, तुम्ही स्वतः आहात. आपण स्वतः आहोत ती सगळ्यात महत्वाची व्यक्ती आपल्या आयुष्यातली. आपला हसरा चेहरा, आपण आपल्या कल्पनेत आपला हसरा चेहरा बघायचा आहे. आपण आपल्याशीच बोलायचं आहे, मनातल्या मनात आपल्याशीच बोलायचं आहे. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, आपला हात आपल्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, आपलं नाव घेऊन बोला, मला माफ कर, मी चुकलो आहे, तुला समजून घ्या, मला माफ कर. साऱ्या दुनियेचं करता करता तुझ्याकडे बघायचंच राहून गेलं. मी तुला म्हणावा इतका वेळच नाही दिला. कधी कधी तुझी म्हणावी इतकी काळजी घेतलीच नाही. मी अपराधी आहे तुझा, मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. इतरांचं करता करता, दुनियादारी करता करता तुला वेळच नाही दिला. मी तुला एकटं पाडलं, तुझी काळजी घेतली नाही, तुला प्रेम केलं नाही, तुझ्यातल्या फक्त चुकाच बघितली. दुसऱ्यांचा राग आला की तुझ्यावरच काढत गेलो. मला माफ कर. मी स्वतःचाच झालो नाही तर दुनियाचा कसा होणार. आज मला कळतं आहे मी किती चुकलो आहे तुझ्याबद्दल. तुझ्याबरोबर मी खूप चुकीचं वागलो आहे. तुला म्हणावी इतकी प्रेरणा मी नाही दिली. तू काही भरपूर करू शकत होतास, पण मी तुझ्यावर विश्वासच ठेवला नाही. तुला महत्व नाही दिलं, तुझं मन नाही जपलं, तुझ्या आवडी निवडी मी सतत मारत राहिलो. मला क्षमा कर. नाम घ्या आणि म्हणा, मी आज तुला मनापासून थँक्यू म्हणतोय, कारण तू माझी आयुष्यभर साथ देत आलायस. कधीही माझी साथ तू सोडला नाहीयेस, अगदी लहानपणापासून आतापर्यंत.
आज मी तुला मनापासून थँक्यू म्हणतो आहे. आजारपणात देखील माझी साथ तू दिलायस. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीत सुद्धा माझ्यासोबत तू खंबीरपणे उभं राहिलास. मी तुला आज मनापासून थँक्यू म्हणतोय. त्या आनंदाच्या क्षणांसाठी ज्या आपण एकत्र जगलोय, त्या दुःखात आपण एकत्र उभे राहिलो, त्यासाठी थँक्यू. या सगळ्या चांगल्या वाईट अनुभवांसाठी मी तुला पुढे जाण्यासाठी धन्यवाद व्यक्त करतोय. मला पुढे जाण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आजच्या या संधीसाठी, या ऊर्जेसाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू. मी आज तुला मन मोकळेपणाने एक गोष्ट बोलणार आहे. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, कोणी तुला प्रेम करो की नाही करो, तुझी काळजी घेऊ किंवा नाही घेऊ, मला फरक पडत नाही. कारण मी तुला वचन देतोय आज, मी तुझ्यावर प्रेम करीन, मी तुझी काळजी घेईन, मी तुला महत्व देईन. आय प्रॉमिस यू. आपलं नाव घ्या आणि म्हणा, आज मी मनापासून म्हणतो आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. सगळ्यांनी खांद्यावर हात ठेवून स्वतःला घट्ट मिठी मारा. अगदी घट्ट मिठी स्वतःला मारा. स्वतःशीच कनेक्ट व्हा. स्वतःवर प्रेम करा. मी पुढचे 30 सेकंद अगदी चुप्प राहणार आहे, अगदी शांत राहणार आहे. स्वतःची माफी मागा. स्वतःला माफ करायला शिका. थँक्यू म्हणा. स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा. म्हणतच राहा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पुढचे 30 सेकंद मी चुप्प राहणार आहे. शांत, शांत, शांत. हाताला हात रब करा. चेहरा डोळ्याला मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. एक शब्द जो तुम्हाला आत्ता फील होतोय, तो शब्द फक्त चॅट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला आता काय वाटतंय? डोळ्यातून पाणी आलं असेल तर त्याला रोखू नका. आपल्या डोळ्यामध्ये कदाचित आनंद अश्रू आले असतील, त्याला रोखू नका अजिबात. जे आपण फील केलंय ते फील होऊ द्या. एक शब्द जो तुम्हाला वाटतोय तो शब्द लिहा. जबरदस्त, मस्त, एनर्जेटिक, माइंड ब्लोईंग, ऑसम. हलकं, गिल्ट. कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करा आणि बोलू शकताय. प्रतिम, रिलॅक्स, पीस, रिलॅक्स्ड. ज्याला बोलायचं नाही बोलू शकता. मगर मॅडम, तुम्ही भावनिक झाला होता. वसकोटे सर, बोला. हा अनुभव आयुष्यभरासाठी राहणार आहे. थँक्स. थँक्यू वांद्रे सर.
मजकुर सर बोला, काय आपल्या भावना काय आहेत बोला. अनम्यूट अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट करा स्वतःला. हा गुरु सर बोला. गुरु सर बोलू शकता, का अडचण नाही. हा सर, थोडासा आवाज. हॅलो. अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. हा मिसेस दयानंद बोलते सर. बोला बोला मॅडम. हा. ऍक्च्युली सरांनी ते मला अटेंड करायला सांगितलं, सो मी अटेंड केलं. ओके ओके, नो प्रॉब्लेम, बोला मॅम. हा. हा, खूप छान वाटलं सर ऐकून किंवा फील करून. पण कधीच असं बोलत नाही ना, म्हणजे आईशी असेल किंवा वडिलांशी असेल, इवन आपण स्वतःसाठी सुद्धा असं कधीच फील नाही करत. सो ते सगळं काही आज फील केलं. सो थँक्यू सो मच. ओके, थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू. गुरु सर बोला. हॅलो. MVG. MVG कोण आहेत? सर MR पाटील. एम आर सर बोला. थँक्यू सर, मला बोलायला संधी दिल्याबद्दल. एक तर तुम्ही मार्गदर्शक आहातच. मला जे जाणवलं म्हणजे आतापर्यंत जे काय आयुष्य आम्ही जगत आलोय त्याच्यामध्ये सुरुवातीला जिथनं सुरुवात झाली की आमचं आपणच आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा चुका केल्या. त्या चुका सगळ्या आमच्या नजरेसमोर गेल्या आणि आपल्या माध्यमातून ते आता रिकव्हर करायचा प्रयत्न करतोय. आणि आई वडिलांविषयी आता कर्मवीर सगळ्यांना माझे वडील वडील नाही आहेत मला, पण त्यांच्याजवळ जे मी वागत होतो त्यांच्याशी त्यावेळी ते सगळं नजरेसमोरून गेलं ते त्यांच्यासोबत. आणि जे काय आम्ही त्यावेळेला ज्या चुका केल्या त्या सगळ्या चुका नजरेसमोरून गेल्या म्हणजे वेगळंच फिलिंग होतं. सॉरी सर, थोडं भावनिक झालं, पण इट्स अमेझिंग, म्हणजे खूप वेगळंच होऊन गेलं माझ्या. आज तुम्हाला निवांत झोप लागणार सर. इतके वर्ष आपण जे साठवून ठेवलं होतं ते सगळं आपण बाहेर काढलं. खूप लहान वय असताना गेले वडील मला सोडून, पण त्यावेळी जे वागलं होतं ते सगळं जे त्यावेळेला करायला पाहिजे होते आता करायला पाहिजे होतं असं वाटलं मला. सॉरी सर. खूप छान सर, खूप छान. तुम्ही मोकळं झालात सर. खूप छान. एनीवन अजून कोण बोलणार आहे? सर नमस्कार. नमस्ते सर, बोला सर. नाईक सर बोला. तर द सिक्रेट आणि हे NLP होपोनोपोनो हे मी तरी ऑलमोस्ट एक 15 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. पण आता जे तुम्ही जे फील दिला म्हणजे बऱ्याचशा लोकांच्यासाठी हे पहिल्यांदाच होतं. पण माझ्यासाठी पहिल्यांदा नव्हतं. पण मी एक फक्त टेस्टिमोनियल देईन तुमच्यासाठी की ह्या सगळ्या गोष्टी जे बघितलेल्या आहेत. कोच म्हणून तुम्ही सर खूप चांगल्या पद्धतीने हे सर घेऊ शकताय आणि हे तुम्ही स्वतः सगळं जे काय आहे अनुभवलेलं आहे, करून दाखवलेलं आहे.
त्यामुळं हे आता ज्या पद्धतीने तुम्ही जे घेतलं सर, हे खरोखर म्हणजे आता मी बघत होतो सगळे जे व्यक्त का होत नाही तर ते सगळ्या भावना भरून आल्यात लोकांच्या. त्यामुळे मी सुद्धा सगळे व्हिडिओ बघतोय लोकांचे की भावना भरून आल्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाही आणि एक शब्द जो आहे तोच खरोखर त्या पद्धतीने आपल्याला द्यायचा तेवढाच पुरेसा आहे. तो कदाचित तो शब्द सुद्धा पुरेसा नसतो. पण ह्या सगळ्या ज्या भावना आहेत हे व्यक्त करून घेण्याची ताकद सर ते काही ठराविक लोकांच्या मध्येच असते, ती तुमच्यामध्ये आहे सर. म्हणजे हे थँक्यू हे थँक्यू. सगळं टेक्निक मी सर द सिक्रेटचं जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सर्टिफिकेशन सुद्धा केलेलं आहे 2015 मध्ये जवळपास केलं होतं मी आणि रेसिडेन्शियल ट्रेनिंग सुद्धा मी राजस्थानमध्ये जाऊन करून आलो होतो. 2015 ची गोष्ट आहे. पण इथं ज्या पद्धतीनं तुम्ही जे होपोनोपोनो किंवा हे NLP मधले काही टेक्निक्स असेल हे सगळं सर तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगू शकताय. आणि आपल्या भागामध्ये सर खरंच खूप गरजेचं आहे. मीही मार्केटमध्ये तुम्हालाही माहित आहे की आम्ही खूप सोशल ह्याच्यामध्ये म्हणजे आमचा व्यवसाय जो आहे तो सोशली खूप ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे लोकांशी संपर्क खूप मोठ्या प्रमाणात येतो. आणि हा सर खूप गरजेचा विषय आहे आजकाल. आणि अगदी कोरोना नंतर तरी प्रचंड मोठ्या प्रमाणात खास करून महिलांच्या मध्ये हा विषय खूप गरजेचा आहे. आणि पुरुषांचा असा प्रॉब्लेम आहे की ते व्यक्त कुणाकडे व्हायचं आणि कुठे व्हायचं हा प्रश्न आहे सर. आणि तुमच्यासारखा एखादा व्यक्ती जर ज्यांच्या खांद्यावरती जाऊन रडू शकतोय ऍटलिस्ट एवढे जरी आपल्या इथल्या गडिंग्लज मधल्या लोकांना जरी मिळालं तरी प्रचंड सर मोठं यश आपल्याला ह्या कोचिंगच्या माध्यमातून तुमच्यासाठी होईल सर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. गुरु सर बोला, तुमचा बहुतेक आवाजचं काहीतरी आहे. अजून आयफोन. मी ॲक्च्युली मला बोलायचं होतं. मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, सो थोडा नेटवर्क इश्यू येईल कदाचित. आणि मी लास्टचे 10 मिनिट फक्त जॉईन केलं. बट त्या 10 मिनिटामध्ये जे काही म्हणजे तू बोलत होता ते ऐकत होते. लिटरली इतकं चांगलं फील झालं आणि स्वतःला हलकं वाटतं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणजे जे काही तुझं बोलणं होतं त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. तर खूप छान सेशन होता. आणि जसं पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे बुक रीड केलेलं, पण रीड करत असताना जेवढं फील नव्हतं झालं जे फील आज झालं मला. आणि थँक्यू सो मच एवढ्या छान सेशनसाठी. आणि एक रिक्वेस्ट होती की हा जो व्हिडिओ असेल किंवा सेशन असेल सेव्ह केला तर खूप जास्त बेटर होईल माझ्यासाठी. रेकॉर्ड केलेला आहे, युट्यूबवरती अवेलेबल असेल, काय अडचण नाही. येस येस, थँक्यू सो मच. येस, ओके, थँक्यू थँक्यू. अभिजित घोरपडे. अभिजित. अजून कोण आपल्या भावना सर व्यक्त माझा करतो? इकडे आवाज ऐकायला येतोय? हा सर, आता क्लिअर आहे, बोला. म्हणजे मला तो बहुतेक लॅपटॉपचा काहीतरी इश्यू आहे. हा सर. एक तर आताच नाईक सरांनी सांगितल्यासारखं म्हणजे आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून आहे किंवा हे समजून घेतो, पण हे सगळं सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे तुमच्यासारख्या एका सायन्सच्या टीचरनं जर नवीन पिढीला सांगितलं आणि त्या पालकांना सांगितलं तर ते लवकर पटणारं आहे. आणि आता नाईक सरांनी सांगितल्यासारखं म्हणजे आम्ही त्याच्यावर मला वाटतं मी तर 2009-10 पासून म्हणजे ते समजून घेतलं, त्याचे काही रेसिडेन्शियल प्रोग्राम्स केले, हे केलं. आणि मग छोटे छोटे टेक्निक्स जे आहेत हे की या छोट्या छोट्या टेक्निक्स मधनं आपल्याला अनेक मोठ्या गोष्टी अचीव्ह करता येतात. आणि मग मॅनिफेस्टेशनचं ऍक्च्युलायझेशन कसं करायचं, या सगळ्या प्रोसेस म्हणजे अवघड काहीच नाही आहे. पण या सगळ्यामध्ये मी फार महत्वाचं आहे की जे आपण पूर्वी अगदी म्हणजे उपनिषदांच्या काळापासून ऐकतो की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे या सगळ्यामध्ये आपण स्वतः या युनिव्हर्सचा एक भाग आहे. आणि हे एकदा जर आपल्याला पटलं तर त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं पाहिजे ते सगळं मॅनिफेस्ट करू शकतो, अचीव्ह करू शकतो. आणि याचं तुम्ही आता नाईक सरांनी सांगितलेलं म्हणजे मी परत परत नाईक सरांचा हे करतोय कारण आमच्या दोघांच्या फ्रिक्वेन्सीज बऱ्यापैकी मॅच होतात, रेझोनेट होतात. की बरोबर. त्यांनी जे सांगितलं की एखादा विषय किती व्यवस्थितपणानं तुम्ही सांगितला
आणि त्याचं व्हिज्युलायझेशन किंवा त्याच्यामधल्या इमोशनल बॅरियर्स, इमोशनल लगेज हे सगळं कॅरी करतोय, त्याच्यातनं फ्री करण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं ते अतिशय सुंदर पद्धत होती. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सर, थँक्यू आणि थँक्यू. मला खात्री आहे की येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्ट लाईफ कोच म्हणून नावारूपाला याल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू, तुमच्या आशीर्वादाने नक्की होईल सर. हॅलो. थँक्यू. हा, बोला अभिजित. हा सर. सर थँक्यू. तुमचं सेशन अतिशय चांगलं होतं सर. आणि आज एवढं समजलं की तुम्ही मोठं होण्यासाठी आणि तुम्ही आहे तिथं थांबण्यासाठी आपण त्यासाठी स्वतः जबाबदार आहे. तर सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आपणच घेतल्या पाहिजेत आणि निर्णय लगेच घेऊन आपण मोठं झालं पाहिजे. तसेच जे काही गोष्टी आपण आई वडिलांना बोलत नव्हतो तर त्या 100% आपण, आणि तुमचं गायडन्स नेहमी असतंच, पण आज भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. पण आता ते बोलू शकत नाही, ठीक आहे. पण तुम्ही सर हे सेशन कंटिन्यू करा एवढंच मी सांगतो सर. थँक्यू सर. नक्की नक्की नक्की, थँक्यू. मगर मॅडम. हॅलो. हॅलो. हा, येतोय आवाज. हा. आवाज थोडा ब्रेक होतोय. अजून कोण आपल्या भावना व्यक्त करणार असेल तर. चिकोटे सर. तर ठीक आहे. हे मी फक्त एक छोटीशी टेक्निक सांगितली, एक होपोनोपोनो नावाची टेक्निक. जी टेक्निक आपण करून आपल्यामध्ये निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी बाहेर काढू शकतोय. आणि हे एकदा करून उपयोग नाही आहे. तर आपल्याला जर चेंज व्हायचं असेल ना, तर ही एक प्रोसेस आहे. म्हणजे साहजिकच आहे, जेव्हा एखादं बाळ जन्माला यायचं असतं त्यावेळी त्या आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहतं आणि त्यानंतर मग कुठे त्या मुलग्याचा किंवा मुलगीचा जन्म होतोय. तसंच आहे, एखाद्या समजा आपण एक रोपटं लावायचं म्हटलं, छोटंसं रोपटं जर लावलं, आपण बियाणं जर टाकलं असेल तर त्याचा वटवृक्ष व्हायला कित्येक वर्ष जातात. तसंच आहे, ही प्रोसेस अगदी चुटकी वाजवल्यासारखं होत नाही आहे. त्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि तो वेळ जवळपास सायंटिफिकली जर बघायला गेलं तर 68 to 90 डेज कमीत कमी लागतात. म्हणजे आपले 21 दिवस, 21 दिवस आपल्या हॅबिट्स फॉर्मेशनसाठी जातात. पण जर आपला आतून जर आपण हील होऊन जर आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शननं आपल्याला हवं ते आकर्षित करायचं असेल, तर कमीत कमी 68 ते 90 दिवस लागतात. ही कन्सिस्टंट जर आपण ह्या प्रोसेस फॉलो केलात तर कुठे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं जे ड्रीम आहे, आपल्या जी इच्छा आहेत त्या पूर्ण करता येतात. मी 4 शब्दांवरती बोललो होतो. हेल्थ, रिलेशन्स, त्यानंतर करिअर, आणखी मनी. हे 4 प्रॉब्लेम जे आहेत, हे 4 चौघांच्या मधले प्रॉब्लेम्स आपण बिनधास्तपणे कव्हर करू शकतोय. कारण आपले विचारच आहेत जे आपल्याला समृद्ध करत असतात. त्यामुळे या चौघांच्या मधले प्रॉब्लेम्स आपण नक्कीच कव्हर करू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनच्या माध्यमातून. 68 ते 90 दिवसाचा कमीत कमी याला कालावधी लागत असतोय. त्यासाठी आपल्याला हे चिरंतन प्रॅक्टिस करायला लागणार आहे. मी होपोनोपोनोचे आता मी इथून काय करणार आहे, साहजिकच आहे, दिस इज अ जस्ट डेमो क्लास, फर्स्ट क्लास आहे. पण इथून पुढं मी माझी जर्नी मी स्टार्ट करतोय. आणि तुम्हा सर्वांना, तुम्ही सगळेजण माझ्या ओळखीचे आहात, ज्ञात आहात, तुम्ही माझी जर्नी सुद्धा बघितला आहात. अगदी काही नसल्यापासून आता जे काय आहे हे सगळंच्या सगळं बिलीफ सिस्टीमवरनंच झालेलं आहे. आणि इथून पुढची माझी बिलीफ सिस्टीम सुद्धा खूप मोठी आहे. मोठी म्हणजे मला इंडियाचा नंबर 1 कोच व्हायचा आहे आणि तो पण फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी काम करेल. म्हणजे आपण इथून पुढची जनरेशन बघतोय, त्या जनरेशनमध्ये डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना जे नको आहे ते पहिल्यांदा मिळतं, जे हवं आहे ते लवकर मिळत नाहीये. आणि ही डिस्ट्रॅक्ट होणारी जी पिढी आहे ती पिढी घडवायची असेल तर त्यासाठी आपल्याला पुढं येणं गरजेचं आहे. त्यासाठी मुद्दाम म्हणून मी हे काम करणार आहे. आमच्याकडे जे ऑफलाईन विद्यार्थी आहेत त्या ऑफलाईन विद्यार्थ्यांच्यावरती हे काम नक्कीच चालू होणार आहे. पण त्यांच्यासोबतच ऑनलाईन विद्यार्थी जे असणार आहेत, मग ते सुरुवातीला मराठीमधनं आम्ही बोलणार. मराठीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामधल्या सगळ्या मराठी मुलांना मुद्दाम यातनं प्रेरित करणार आहे. कारण MPSC करणारे असतील, UPSC करणारे असतील, CET, JEE, नीट करणारे असतील, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थी असतील, त्यांच्याकडे स्ट्रेस लेवल खूप अलग लेवलचा आहे, खूप जास्त आहे. त्यांचा स्ट्रेस कमी केल्याशिवाय
त्यांच्या मनामधली भीती काढल्याशिवाय आपल्याला त्यांना हे अचीव होणार नाही आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम मला करायचं आहे स्पेसिफिकली फॉर स्टुडंट्स, आणि ते स्टुडंट्स डोळ्यासमोर ठेवूनच मी मुद्दाम इथं काम करणार आहे. पण साहजिकच आहे, ॲज अ लाईफ कोच म्हटलं की आपण बाकी सगळे जी आपली एल्डर मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे काम नक्कीच होणार आहे. म्हणजे मीही शिकत आहे, तुम्हीही शिकाच. आता गुरव सर असतील किंवा नाईक सर बोलत होते NLP बद्दल, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतो आपण त्याला, NLP, जो ऑलरेडी मी कंप्लीट केलेला आहे NLP. त्यासोबत मॅनिफेस्टेशन, रोड टू मॅनिफेस्टेशन असेल, माइंड जी मी ऑलरेडी करतोय, माझे काही गुरु आहेत त्यांच्याबद्दल मी हे मुद्दाम करतोय. अजून भरपूर बुक्स पण रीड करतोय, म्हणजे अलॉंग विथ केमिस्ट्री. नो डाऊट मी आय एम अ लेक्चर ऑफ केमिस्ट्री, पण केमिस्ट्रीसोबत मुद्दाम हे मी शिकतोय. कारण कसं आहे, विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकी ज्ञान कुणीही देऊ शकतं, त्याला यूट्यूबवर पण अवेलेबल आहे, पण विद्यार्थ्याला जगण्याची कला खरी शिकवायला पाहिजे, आणि ती मुद्दाम मी शिकवायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे ऑफलाईनच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि तुम्ही सगळेजण सोबत असणार, त्यात काय वाद नाही आहे. ही होपोनोपोनोची प्रॅक्टिस सेशन सुद्धा मी घेणार आहे. ह्या ग्रुप जो आहे तो ग्रुपवर तुम्ही जॉईन झालेला आहात, तो ग्रुप तुम्ही अजिबात सोडू नका. त्या ग्रुपमध्ये मी नक्की नोटिफिकेशन टाकत जाईन, आणि इथून पुढचे सेशन जे असणार आहेत, इथून पुढचे सेमिनार जे असणार आहेत, ते सगळे मी त्यातून टाकत जाणार आहे. ते तुम्ही नक्की फॉलो करा. ओके. एक माझं यूट्यूब पण चॅनल असणार आहे, ते पण तुम्ही फॉलो करा. इंस्टाग्राम असणार आहे, फेसबुक असणार आहे, अजून मी जस्ट चालू करायचं आहे, ते मी जस्ट लॉन्च करेन, ते सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आपण सगळेजण मोठं होऊया. साहजिकच आहे, कारण मोठं बघितल्याशिवाय मोठं मिळत नाही. त्यामुळं आपण मोठं बघूया, मोठं मिळवूया, हीच एक छोटीशी अपेक्षा आहे. अजूनही कुणाला जर मत व्यक्त करायचं असेल तर व्यक्त होऊ शकता, कारण हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही स्वतः व्यक्त होऊ शकताय. जे तुम्ही फील केलं आहात ते माझ्यासाठी टेस्टिमोनियल असतील. ज्यांना बोलता येत नाहीये त्यांनी मला पर्सनल मेसेज करा पाहिजे तर, की हाऊ यू फेल्ट, तुम्ही काय फील केलात ह्या जवळपास तासाभराच्या सेशनमध्ये, ते नक्की मला तुम्ही मेसेज करू शकताय. किंवा डायरेक्टली तुम्ही आता जरी व्हिडिओ ऑन करून जरी बोललात तरी माझ्यासाठी ते खूप एक समाधानाची थाप असणार आहे आणि एक शाबासकी असणार आहे. त्यामुळे ज्याला व्यक्त पाहिजे ते व्यक्त व्हा, किंवा तुम्ही जर मेसेज करणार असेल मेसेज करायला हरकत नाही आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये गडबड असणार आहे, गोंधळ असणार आहे, तरीही 30 लोक 36 मधले शेवटपर्यंत टिकलेत, हेच खूप माझ्यासाठी मोठं आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर. हा मंदार बोला. सर नमस्कार. नमस्ते. टेस्टिमोनियल तुमच्याबद्दल जायचं होतं की मी बरेच म्हणजे तसे काही जणांचे मास्टर क्लास अटेंड केले होते, वर्कशॉप पण अटेंड केलेला आहे. पण तुम्ही जे आज शेअर केले आम्हाला माहिती किंवा जे तुमच्याकडनं करून घेतलंय ते खरोखरच त्या बाकी सगळ्यांपेक्षा पण जबरदस्त होतं, खतरनाक अनुभव होता. आणि हे तुम्ही कंटिन्यू करा, हे म्हणजे थांबवू नका. प्रवास नवीन चालू आहे, माझ्या शुभेच्छा आहेत मला. थँक्यू सो मच. 100% थँक्यू मंदार. थँक्यू. प्रथमेश ढोकरे. IPO आणायचं आपल्याला, बोला. देशपांडे सर, तुम्ही बोलणार असाल तर बोलू शकताय. सर थँक्यू. फक्त जरा थोडी तब्येत माझी बरी नाही आहे त्यामुळं व्हिडिओ मी चालू नाही करत. ओके सर. ओके. पहिला पार्ट थोडासा माझ्याकडनं मिस झाला, आय एम सॉरी फॉर दॅट. म्हणजे ऍक्च्युली मी खूप काहीतरी मिस केलं असं मला अर्ध्यावरनं ऐकल्यानंतर वाटलं, पण ते थोडस तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ते सुरू करायला वेळ झाला. पण जे काय ऐकलं ते खूप छान होतं. म्हणजे स्वतःकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि आपल्या फिलिंग्स ज्या रिलीज किंवा जे काही आपल्याकडनं अपेक्षित कसं करत, म्हणजे आपणच नुसतं दुसऱ्यांच्याकडनं जे अपेक्षा ठेवत असतो की मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, पण त्याचं मेन कारण आपणच आहे. म्हणजे आता जसं गुरु सरांनी सांगितलं की अहम ब्रह्मास्मी, सुरुवातच आपल्यापासून होत असते आणि आपण आपल्यालाच त्या ठिकाणी ठेवत नसून आपण सोडून बाकी सगळ्यांनी आपल्यासाठी चेंज व्हावं हे जे आपण एक्सपेक्ट करत असतोय, तर हे आज रिअलाइज झालं की तिथं सुरुवातच आपल्यापासून करायला पाहिजे. किंवा आपण आपल्याकडे बघायचं, जे तुम्ही सांगितलंय की आपल्यातल्या काय चुका आहेत किंवा आपण निगेटिव्हिटी म्हणा पॉझिटिव्हिटी म्हणा कशी इम्प्रूव्ह करायची, तर ते तुम्ही जे काही टेक्निक्स, जेवढं मी ऐकलं तेवढं तरी छान वाटलं, पण मला पूर्ण ऐकायचं आहे. नक्की सर, तर युट्यूबची लिंक मी पाठवतो, ग्रुपमध्ये पाठवतो. येस सर, येस सर, नक्की नक्कीच. बघा. आणि आय एम सॉरी की व्हिडिओ मी नाही चालू करू शकत नो आहे, नो कारण इश्यूज, नो इश्यूज सर. थँक्यू व्हेरी मच सर.
तुमच्या भावना फिल्मवर तुम्ही व्यक्त करून येण्यासाठी. मेसेज पाठवा काय अडचणी त्यासाठी ते माझ्यासाठी टेस्टिमोनियल असणार लाईफ टाईमसाठी. म्हणजे मी जेव्हा नंतर Yes. काय अगदी मोठं काही केल्यानंतर मी सांगेन की हे माझे सगळे गिनी पिग्स होते आणि यांच्यावरती मी प्रयोग केला होता आणि नाही, त्यांचे हे आम्ही टेस्टिमोनियल्स आहेत. तुमच्या प्रत्येक पुढच्या प्रोजेक्ट मध्ये गिनिपिक व्हायला आवडेल आम्हाला. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके. हॅलो, माझा आवाज येतोय आता? येस क्लिअर बोला. हा. मी बाहेर गेले मीटिंग मधून आणि मला लवकर आत येता येईना असं झालं. ओके. मला ती स्टोरी खूप आवडली जी डॉनची होती ती आई हा. बेटाची. ओके. डॉक्टर पहिले. आणि मला ती खूप आवडली की म्हणजे एक ही जी गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार आहोत. हे खूप पटलं मला. म्हणजे मला ते मान्य आहे एकदम आधीपासूनच. आणि दुसरं की जी कुठली माणसं आपल्याला भेटतात ना ती विनाकारण मी थोडी पुनर्जन्मावर वगैरे विश्वास असणारी आहे. त्यामुळे काही घेणी देणी शिल्लक आहेत म्हणून ते आपल्याला भेटतायत. स्वागत करून ते सगळं मिटवायला त्याला काही पर्याय नाहीये. आणि मला ती स्टोरी मात्र खूप आवडली. तू सेशन खूप छान घेतला सामूहिक. मला आवडलं. आणखी जे आपण जे पॅरेंट्सला घेतलं ते खूप छान होतं. खूपच चांगलं होतं ते. तुम्ही ते खरं जास्त फील तर करू शकताय. माझे दोन्ही पॅरेंट्स नाही आहेत. मी त्यांना दोघांना पण गमावलेलं आहे. हो. पण माझा अनुभव असा सांगतो की ते माझ्यासोबत असतात. म्हणजे मी कधी त्यांना फार मिस केलेलं नाहीये. मला असं वाटतं की ते आहेत माझ्यासोबत आणि ते वेळोवेळी जाणवतं किंवा ते मला दाखवतात की आहोत आम्ही. आणि खरं तर आता पितृ-पंधरवडा जवळ येतोय गणपतीनंतर. त्या 15 दिवसांमध्ये मी त्यांच्यासाठी एक खास साधना दरवर्षी करते. व्हेरी गुड. आणि त्यामुळे मला ते गमावणं नाहीये. म्हणजे माझ्यासोबत ते वेळोवेळी असतात असंच मला वाटत राहतं बरोबर. आहे. आणखी अजून एक म्हणजे जे आपण घेतलं ते आपण झोपेत जातो किंवा ती जी गोष्ट आहे त्या झोपेमध्ये अ, थोडा आवाज ब्रेक होतोय. झोपला असलं तर काय हरकत नाही. ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळं जात असतं आणि ते सगळं ऐकत असतं. तर मी तुझे शब्द ऐकायला पाहिजे. मी त्यावर खूप पाहिजे आणि मग मला मुलगी लागू शकते. ती खूप मोठी शक्ती देऊन जाणारी असते. मोठी लेकरं असते ती. वेगवेगळ्या शक्ती येते. ओके. ठीक आहे. तर आपण आपलं सेशन थांबूया. अजून कोण व्यक्त होणार असेल तर अजून एखाद दुसरा आपण घेऊ शकतो. नाहीतर आपण सेशन थांबूया. आपण सर्वजण खूप वेळात वेळ काढून इथं जॉईन झालात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपण नेक्स्ट सेशन्स नक्की लगेच घेऊ आणि ते घेतल्यानंतर मी सर्वांना इन्व्हिटेशन लिंक पाठवीनच. तुम्ही सर्वजण जॉईन कराल एवढी फक्त अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.